नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मागचा जो ब्लॉग होता, इव्हन मागचे 2-3 ब्लॉगपासून मला मेसेजेस येत आहेत, DMs पण येत आहेत आणि कमेंट्समध्ये पण तुम्ही विचारताय की का अगं तू आली आहेस माहेरी, निखिल दादाला मिस नाही करत आहे का, असं तसं. सो बेसिकली तुमचं बरंच निखिल दादा भोवती फिरते. तुम्हाला माझ्यापेक्षा निखिल दादा जरा जास्त आवडतो हे मला कळलं आहे, बट तो का नाही आहे याचं जे आन्सर आहे ते मी पुढच्या क्लिपमध्ये देते. ओके, तर हा माणूस चाललाय महिन्याभरासाठी US ला आणि मी मला आयडिया होती, बट तो चालला याचा त्याला जेवढा आनंद आहे तेवढा मला आनंद पण आहे, बट स्टील दुःख पण आहे. कारण जेव्हा मी माहेरी असते, निखिल सिन्नरला वगैरे थांबतो, तर त्याचे असतात 8 दिवसात एखादा चक्कर असतो, तो येतो भेटायला वगैरे. दिस टाईम महिनाभर चाललाय. लास्ट टाइम जेव्हा तो महिनाभर गेला होता, कोविडची सिच्युएशन होती कारण तेव्हा जरा पूर्ण आजारी पडला होता, पूर्ण जाम झाले होते मी पण इकडे की कधी येतोय परत. आता पण चाललाय आणि आता जरा जास्त कामासाठी चाललाय, त्याच्यामुळे माहित नाही आम्हाला फोनवर किती वेळ देतो. सगळ्यात मोठा टास्क सखीचा आहे. ती सखी त्याच्या इतक्या अंगावर झालेली आहे ना की माहित नाही, तो दिसणारच नाही तर ती कशी करणार आहे. बट विल मॅनेज. आणि तू आम्हाला मिस करशील निखिल. आणि तू किती शॉपिंग करून आणणार आहे माझ्यासाठी? यावेळेस डायरेक्ट 90-10 अशी गंमत. 90-10 असंही मागच्या वेळेस माझ्यासाठी खूप काय आणलं होतं. मागच्या वेळेस जेव्हा निखिल गेला होता ना, लिटरली निखिलनी 40-50 लोकांची शॉपिंग करून आणली होती. कारण निखिल असं कोणीच नव्हतं ज्याच्यासाठी निखिलने काही आणलेलं नव्हतं. निखिल जाताना एक बॅग जी खाण्याची घेऊन गेली होती, त्याच्यात तो त्याने त्याच्या सगळ्या मित्रांना शर्ट्स वगैरे आणले होते. माझ्या घरच्यांना सगळ्यांना आणलं होतं, त्याच्या इकडच्या घरच्यांना सगळ्यांना आणलं होतं. गौरी, मिहीर, रुही, चॉकलेट्स किती प्रकारचे आणले होते. आम्ही प्रत्येकाच्या घरी जवळजवळ एवढे असे 40 एक चॉकलेट्स दिले होते. अशा प्रकारचं काहीतरी मागच्या वेळेस केलं होतं. बट यावेळेस मला तर सकाळीच म्हणे सखी आणि सखी नंतर गौरी आणि मग काय उरलं तर तू, नाही तर मी काहीच आणणार नाही. आणि ऍक्च्युली खूप घाईघाई ठरलं. काल रात्री आम्हाला कळलं, आज शुक्रवार आहे, गुरुवारी रात्री आम्हाला कळलं म्हणजे काल की तो निघतोय. त्यामुळे आज खूप पटपट सगळं आवरलं आणि आता आम्ही निघालोय. आता तो उद्या पुण्याला जाईल, पुण्याहून तसंच तिकडे जाईल. मला थोडं वाईट पण वाटतंय कारण मागच्या वेळेस जेव्हा तो गेला किंवा त्याच्या मागे जेव्हा पण तो गेलाय तेव्हा पॅकिंगला असतं कोणीतरी. यावेळेस तो एकटाच जाणार आहे, शॉपिंग पण करणार आहे, पॅकिंग पण करणार आहे. मी त्याला म्हटलं होतं की मी येते तुझ्यासोबत, दादा येणार होता मला घ्यायला, बट त्याला त्याचा तो टाइम पण हवाय स्वतः बॅचलर लाईफ जगायला चाललाय. मला माझंच काम आवरायला तोडला इने चष्मा, तोडला, नवीन घेऊन द्या आम्हाला ट्रिपला. तर काय सांगत होतास तू? मला माझा सायला वेळ नाही भेटणार प्रॉपर आणि तुम्हाला घेऊन जायचं, मग तुम्हाला परत तुमचं जेवण खावण तुमच्या माग बेसिकली मी आणि सखी त्याला डिस्टर्ब करणार, त्याच्यामुळे तो आम्हाला बोलतोय की मी पुढचे 3 दिवस मी एकटा राहील पुण्याला, पण तुम्ही निघा मामाकडे. तर ठीक आहे, आम्ही पण चाललोय मामाकडे. वाईट वाटतंय मला तो चाललाय त्याचं, बट आय एम हॅपी की तो चाललाय बिकॉज त्याला असं पण आवडतं खूप फिरायला आणि ही त्याची तिसरी ट्रिप आहे. सो लेट हिम एन्जॉय. तर आय होप तुम्हाला आन्सर मिळालं असेल. तो आता महिनाभर चालला आहे US ला त्याच्या ऑफिसच्या कामासाठी, म्हणून आम्ही इकडे आलो आहे. तर मी सासरी का नाही आहे, माहेरीच काय, याचं उत्तर पण मी देईल. पण शेवटी आता मी असा छानसा मेकअप केला आहे. कसा झाला आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असा छानसा मेकअप करून आम्ही चाललो आहे सियाच्या बड्डेला. सियाचा फर्स्ट बड्डे. सिया कोण आहे हे तुम्हाला असं वेगळं काही सांगायची गरज नाही. तुम्ही सियाला बऱ्याच वेळेस माझ्या ब्लॉगमध्ये बघत आलाय. सिया आमच्या सखुड्याची मावशी येते. सो थीम आहे पिंक कलरची. माझ्याकडे पिंक कलरचा तर एकच ड्रेस आहे जो मी आत्ताच ट्रिपला घातला होता. सो मला परत तोच घालावा लागणार आहे कारण माझ्याकडे खूप लिमिटेड स्टॉक आहे इथे. बट ठीक आहे, जो आहे वो है. तर मेकअप मी करून घेतला. आता सखूचं आणि गौरीचं आणि एक्स्ट्रा मनू मावशी तिघांचं पण आवरून द्यायचं आहे. कारण मला घरात जास्त काही कामं नाही. मला घरात एक सगळ्यात मेन जे काम मला घरच्यांनी दिलं आहे ते तुझ्या पोरीकडे लक्ष दे, डोळ्यात तेल घालून तुझ्या पोरीकडे लक्ष दे. सेकंड फक्त एवढं आहे की मला सकाळी सखीला आणि गौरीला आंघोळी घालावी लागतात. जमलं तर मी संध्याकाळचा थोडाफार स्वयंपाक वगैरे करते. आज सकाळी केला होता थोडा इडली वगैरे, बहिणीला घाई होती तर ते सगळं झालं आहे. पण आता ह्या तिघींना आवरून द्यायचं आहे, मग मी माझं आवरणार आहे आणि मग आम्ही सियाच्या बर्थडेला जाणार आहे. तर तुम्ही पण चला आमच्यासोबत.
छानसं आवरून मग आम्ही गेलो होतो सियाच्या बर्थडेला. तिथे सखीचे आजी आजोबा पण आले होते आणि बाबांना बघून सखीकडे अजिबात राहावलं जात नव्हतं, कारण तिला माहिती तात्या असले की तिला बाहेर फिरणं फिक्स आहे, त्याच्यामुळे ती कोणाकडेच जात नव्हती. तिचं असं होतं की मला बाबांकडे जायचं आहे. सोबतच तिथे बरीच सारी लहान मुलं होती, त्यामुळे सखीचं एवढं टेन्शन नव्हती. तिने अजिबात किरकिर केलेली नाही, कारण तिला एक ना एक कोणीतरी खेळायला होतं, त्यात सांभाळायला पण खूप जण होते, त्यामुळे तिला असं छान वाटत होतं तिथे. सोबतच तिथे इतके बाळ होते ना सखीच्या वयाचे, आणि आम्ही जेवढ्या पण लेडीज होतो ज्यांचे छोटे छोटे बाळ होते त्यांना सगळ्या ह्या ज्या मोठ्या बायका आहे ना त्या आम्हाला मस्त असे टोमणे मारून समजून सांगत होते की आमच्या वेळेस वडील लोक एवढे पोरं घेत नव्हते, तुम्ही सगळे पोरं त्यांच्या वडिलांच्या अंगावर देऊन टाकलेत की आजकाल त्यांनाच घेऊन फिरावं लागतं, त्यांना मम्मी लोक लागतच नाही, ते पप्पा पप्पा करता, तुम्ही सांभाळतच नाही. आम्ही पण ऐकून घेत होतो, कारण आजकाल आमच्या पोरीच एवढे आगाव झालं की त्यांना मम्मी लोक नकोच आहे, पप्पा लोकच हवेत. तसंच सिया सेम पूर्ण वेळ संतोषकडे होती, ती अजिबात मावशीकडे गेली नाही ओवाळायला वगैरे. सखीची आणि सियाची छान ओळख आहे, त्यामुळे मस्त त्यांनी एकमेकींच्या पप्प्या वगैरे घेतल्या. मग बर्थडे सेलिब्रेशन झालं. आणि आय होप की जशी मी आणि रिंकू मावशी होतो लहानपणापासून, तसंच सखी आणि सियाने पण सोबत राहावं. छोटा बर्थडे होता, पण आमची फॅमिली तेवढी मोठी की इतकी गर्दी झाली होती. सखीच्या जेवणाचा त्रास नव्हता, कारण पिऊ मामा आणि मनू मावशीमध्ये ऑलरेडी रेस चालू असते की कोण तिला खाऊ घालणार, कोण तिला घेणार. सो बाहेर गेल्यानंतर मला अजिबात चिंताच नसते तिच्या खायची. ओके, तर काल बर्थडेवर नेताना आम्हाला 12-12:30 वाजले, कारण आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो. सगळे भेटले की असंच होतं, आणि छोटा बड्डे होता बट फॅमिली एवढी मोठी की सगळे जमले. मग ही गप्पा, याची गप्पा, त्याची गप्पा, याची मजा घे, त्याची मजा घे, असं करत खूप वेळ झाला. यालाच 12:30 झाले होते. त्याच्यानंतर दादाला खूप आईस्क्रीमची तलफ लागली होती, येताना तो आईस्क्रीम घेऊन आला होता. मग आईस्क्रीम खाता खाता पुन्हा आमच्या गप्पा सुरू झाल्या. मग खूप लेट झालं. मग मी काही ब्लॉग फिनिश नाही करू शकले किंवा मला तिथे काही बोलताही नाही आलं. सो म्हटलं आता बोलूयात. बट मी आता जेव्हा कॅमेरा उचलला तेव्हा माझ्या लक्षात आलं, म्हणजे कॅमेरा उचललं काय, मी आरशात बघते 2 दिवसापासून, तेव्हाच माझ्या लक्षात आलेलं आहे. बट कॅमेरा उचलल्यावर जरा जास्त जाणवलं की स्किन माझी खूप अशी काळी काळी झाली आहे. मी कुठलंही प्रमोशन नाही करत आहे इथे, मी तुम्हाला जे आहे ते ऑनेस्टली सांगते. तुम्ही मला ॲक्च्युअली मी जेव्हा पण प्रमोशन करते स्किन केअर रिलेटेड काहीतरी किंवा मेकअप रिलेटेड काहीतरी तर खाली कमेंट्स असतं की तू नक्की यूज करते का, किंवा मग तू का प्रमोट करते स्किन केअर एवढं. तर रिझन मी तुम्हाला सांगते. मी साईडला फोटोज पण ॲड करते मला सापडले तर ही ना 2023च्या एंडिंगची गोष्ट असेल. तर माझी स्किन आहे ना, माझ्या स्किनवर कधी पिंपल्स वगैरे असे नसायचे, आणि खूप अशी खड्डे वगैरे अशी स्किन नाही आहे, हेल्दी स्किन आहे माझी असं मी म्हणायची. बट त्या काळात माहीत नाही काय झालं होतं, इतके पिंपल्स वगैरे यायला लागले होते. जवळजवळ 7-8 महिने ते होतं. आधी हळूहळू बारीक बारीक यायचे, खूप सारे ब्लॅकेट्स होते, नंतर मध्ये येलो पिंपल्स असतात ना तसं, आणि ऑलमोस्ट पूर्ण चेहरा माझा भरून गेलेला होता. आणि कशामुळे होतं आहे काय होतं आहे काहीच कळत नव्हतं. मी डॉक्टरकडे पण गेली, मी बऱ्यापैकी त्यांचे जे प्रॉडक्ट्स होते किंवा ते जे गोळ्या वगैरे देतात ते पण घेतलं, बट काहीच रिझल्ट येत नव्हता. बट रिझल्ट यायला लागला जेव्हा मी डाएट केलं, जेव्हा मी बॉडी डिटॉक्स केली, आणि जेव्हा मी माझं स्किन केअर करायला लागली किंवा मी डेली स्किन केअर करायला लागली. तर तेव्हा ना आमच्या शेजारच्या काकू आहेत, त्या व्हिटॅमिन सीची क्रीम यूज करायच्या, सेटाफिलची. तर मी सुरुवात त्याच्यापासून केली होती. आता मी ते यूज नाही करत, बट सेटाफिलचे प्रॉडक्ट ॲक्च्युली चांगले आहेत. तेव्हा मी ती क्रीम ॲक्च्युली मला तेव्हा ते 1000 रुपये इन्व्हेस्ट करायला पण असं होत होतं की यार का करायचे 1000 रुपये इन्व्हेस्ट, काय म्हणजे काय होतं क्रीमने. पण त्या काकू मला म्हणाला अगं मी करते, मी म्हातारी, असं तुझं काय जातं, तू कर ना, ट्राय तर कर. तेव्हा मी ते केलं होतं. मी असं नाही म्हणणार की फक्त त्या क्रीममुळे झालं. मी सांगते, मी डाएट, वॉटर इंटेक सगळ्या गोष्टींवर खूप लक्ष दिलं होतं. तेव्हा माझा चेहरा चांगला झाला होता. आणि तेव्हापासून मग मी असं नाही म्हणणार की मी एकच प्रॉडक्ट यूज करते, मी खूप वेगवेगळे प्रॉडक्ट ट्राय करते. पण मला सापडलं आहे, म्हणजे टोनर यूज करायचं, नंतर मॉइश्चरायझर यूज करायचं, सनस्क्रीन यूज करायची, त्याच्यानंतर प्रायमर लावायचं अशा मेकअपच्या आधी, किंवा मग डेली लाईफमध्ये पण मी आधी हे यूज करते, टोनर यूज करते, नंतर मॉइश्चरायझर यूज करते, सनस्क्रीन यूज करते. आणि मी असं नाही की ह्याच ब्रँडचं घ्या त्याच ब्रँडचं घ्या, मी कोणत्या ब्रँडचं प्रमोशन नाही करत आहे. बट हे यूज करा, तुमच्या स्किनचं तुम्ही ओळखा आणि यूज करा. मी आता सध्या मला जेव्हापासून क्युअर स्किन देत आहेत तेव्हापासून मी त्यांचं प्रॉपर यूज करते, आणि छानपणे आधेमध्ये मी प्रॉडक्ट चेंज पण करते. मी कधी फॉक्सटेलचं यूज करते थोडाफार. आता माझ्याकडे सेटाफिलचं पण एक प्रॉडक्ट होतं, जेव्हा मी सखीचं मागवलं तर मला पण एक मागवलं होतं, मी त्याचं पण मॉइश्चरायझर यूज करते. सो तुम्ही तुमच्या स्किननुसार ट्राय करू शकता, बट स्किन केअर करा. ही माझी खरंच म्हणजे मी मनापासून सांगते, कारण मी स्वतः ते अनुभवलं आहे. मी बळजबरी माझ्या मम्माला पण ते करायला लावते, आणि तुम्ही तिचा पण चेहरा बघू शकता. तिचं वय बऱ्याच आहे, बट तिचा चेहरा तरी पण छान आहे. आता मागच्या 1.5 महिन्यापासून मॅडमचं बंद आहे, कारण त्यांचं ते शिफ्टिंगमध्ये त्यांचं सगळंच गेलं आहे. आज मला तिच्या पण सगळ्या क्रीम्स वगैरे मागवायच्या आहेत. आणि इथे आल्यापासून 2 दिवसापासून माझं पण नीट होत नाही आहे, कारण सकाळी उठल्यानंतर ही
सखी डायरेक्ट अशी जी फिरते माझ्या भोवती. आणि इथे कसं आहे 3 फ्लोअरवर अशा रूम आहेत, खालीवर बेडरूम्स आहेत. त्यामुळे मग तिला एका रूममध्ये ठेवणं शक्यच होत नाही, जिथे वायफायची वायर आहे त्याचा दरवाजा लागत नाही. त्याच रूममध्ये मनू आणि सखी हे खेळत असतं गौरी. त्यामुळे तिला तिथेच खेळायचं असतं. मग तिथून मलाच भीती असते ती जिन्यावर जाते काय वगैरे. आणि मला ती वॉर्निंगच आहे की तू काहीच करायचं नाही, तू फक्त सखीकडे लक्ष द्यायचं. त्यामुळे मग नाही म्हणजे लिटरली इथे ठेवलेलं असतं. घरी तरी मला शोधावे लागतात कारण की माझं असं प्रॉपर मॅनेजमेंट नाही घरी. माझ्याकडे कसं ड्रेसिंग टेबल वगैरे नाही. इथे सगळी सोय केलेली आहे माझी, पण मला ते काढून लावायला सुद्धा वेळ भेटत नाही आहे. सखी झोपल्यावर काय म्हणजे आजपासून मी परत सुरू केलं आहे. 2-3 दिवस गायब झालं होतं आणि मला लक्षात पण आलं की स्किन काळवंडली आहे म्हणून. सोबतच सनस्क्रीन यूज करा आणि चांगल्या कंपनीची यूज करा. मी मागे आता एक रील टाकलं होतं प्रमोशनला, बट दॅट इज नॉट गुड. हे मी आता माझ्या पुढच्या रीलमध्ये सांगणारच आहे. मला प्रमोशनसाठी आलं होतं आणि मी ते यूज केलं 8 दिवस. ऑनेस्टली सांगते मी 8 दिवस यूज केलं, बट नाही चांगलं वाटलं मला ते. सो असं नाही की मी जे सांगते ते प्रत्येक प्रॉडक्ट खूपच भारी आहे, पण मी ते यूज करते. मी असं काही उगाचच काहीतरी आलं आहे काहीतरी सांगायचं असं नाही आहे. मी ते ट्राय करते. जसं क्युअर स्किनचे प्रॉडक्ट मी ट्राय करते आहे, ॲक्च्युली चांगले. फेसेस कॅनडाचं जे आलं होतं त्याचं फाउंडेशन मला अजिबात नाही आवडलं, बट त्याची जी स्ट्रोब क्रीम होती ती चांगली आहे. लिपस्टिक त्यांनी सांगितलं आहे लॉंग लास्टिंग आहे, बट ती छान दिसते. ती जी चोको खाऊची जी शेड आली आहे ती मी डेली पण तुम्ही बघितलं असं मी बऱ्याच वेळेस ती वेअर करते, तर ती छान दिसते. बट ती अगदी 24 तास टिकते अशातलं नाही आहे. बट ते प्रॉडक्ट जे काही येतात ते मी यूज करते. सोबतच एक आल्मंड ऑइल आलेलं होतं मला, ते पण चांगलं आहे. आणि एक स्काल्प ऑइल पण आलेलं होतं वासूचं का कुठलं, ते पण चांगलं आहे. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या. स्किन केअर करणं टाळू नका. स्किन केअर करा. तुम्हाला ते अँटी एजिंगसाठी पण खूप युजफुल आहे. आणि माझा तर तुम्ही रिझल्ट बघताच आहे की मी जेव्हापासून स्किन केअर करते आहे तेव्हापासून ते माझ्या स्किनमध्ये खरंच फरक पडत गेला आहे. सो प्रॉडक्ट कोणतेही असो, बट तुम्ही डेली यूज केलं तर तुमच्या स्किनला पण त्याची सवय होते. आणि ज्याच्यात विटॅमिन सी आहे ते तर नक्की ट्राय करा, त्याने ॲक्च्युली फरक पडतो. आणि मी पण आता परत सुरू करणार आहे. आता मी काय असं फिल्टर वगैरे नाही लावलं आहे, ही जी आहे ते आहे, बट स्किन काळवंडली आहे हे ट्रू आहे. सो ठीक आहे, आजपासून माझं सुरू करते. सगळं झोपलं आहे आणि माझ्याकडे पुढची पण काहीतरी काम आहे. सो आजचा व्लॉग आपण इथेच फिनिश करूया. अदर दॅन दॅट मी सासरी का राहत नाही असे प्रश्न तुमचे येणारच आहेत. ते मी आता बोलायला गेलं तर खूप वेळ जाईल. सो आपण ते पुढच्या ब्लॉगमध्ये कवर करूयात. माहीत नाही पुढचा ब्लॉग कधी येईल. मॅडमच्या याच्यानुसार सगळं हे करेल. आज जेव्हा मी हा ब्लॉग पोस्ट करेल किंवा जेव्हा मी हा ब्लॉग पोस्ट करेल तेव्हा निखिल ऑलरेडी निघालेला असेल US ला जायला. सो आम्ही खूप मिस करणार आहे त्याला, पण ठीक आहे, तो चालला आहे. तो काही खूप दिवसासाठी नाही चालला आहे. आणि जे आपले सीमेवरचे लोक आहेत ते तर किती दिवस जातं, किती दिवस घरच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही. सो त्याच्यापुढे हे काहीच नाही आहे. हा तर स्वतःच्या स्वार्थासाठी चालला आहे, स्वतःच्या ऑफिसच्या कामासाठी चालला आहे. ते तरी आपल्यासाठी जातात जे सीमेवर असतात ते. सो ठीक आहे, तो जेव्हा मी आज हे पोस्ट करेल तेव्हा तो ऑलरेडी गेलेला असेल. आय ट्राय की तेव्हा जो तिकडे म्हणजे तो जो जातो आहे तिकडे काही ब्लॉग शूट करेल. तसं त्याला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, बट मी रिक्वेस्ट करेल की दाखव मला तू काय काय करतो आहे असं. तर आजचा व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. आणि मी तुम्हाला ही माझी बेडरूम आहे. मी तुम्हाला याची पण टूर द्यायचा ट्राय करेल जेव्हा माझी गौरी सगळा पसारा आवरेल. कारण की ॲक्च्युली आमची इतकं भांडणं होतात ना गौरीचे माझे. आम्हाला हे कपाट डिवाईड करून दिलेलं आहे. ही साईड माझी, ही साईड गौरीची. आणि शी इज लाईक आत तू ही माझी रूम आहे. माझं असं म्हणणं ही माझी रूम आहे. बट ठीक आहे, आम्ही ते सॉर्ट आऊट करू. कारण तिला पण माझ्याशिवाय होत नाही, मला पण तिच्याशिवाय होत नाही. सो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आणि आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि प्लीज स्किन केअर करा. बाय.